विलीनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो। पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा दावा। विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूत करणं हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल। शशिकांत शिंदेंचा राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून दावा। शशिकांत शिंदेंना याबाबत उत्तम माहिती आहे। शशिकांत शिंदेंच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर देशमुखांचं वक्तव्य, तर विलीनीकरणासाठी तटकरे पटेलांना विनंती करणार, हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। विलीनीकरणावर अजितदादा चर्चा करत होते, आता परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घ्यावं लागेल। तटकरे पटेल व्हिलन कसे, त्यांना टार्गेट का केलं जातंय? हसन मुश्रीफ यांचा आरोप। आमच्या मनातील शंका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्यात, मुश्रीफांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेल रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन केला होता। शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघाताचा संशय आणखी बळावलाय। बारामती अपघातात पायलटवर दबाव होता का याचीही चौकशी करावी, आमदार रोहित पवारांची मागणी। अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच, सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मागणी। तर अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सुरज चव्हाणांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। VSR कंपनीत भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। संबंधित व्यक्ती सापडू नये म्हणून अपघाताचा तपासच होणार नाही, राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते VSR कंपनीचं होतं। मंत्रालयात लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडलं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात ACBची मोठी कारवाई, आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मंत्रालयात अधिकाऱ्याने लाच घेतल्याप्रकरणी माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन, मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, झिरवाळांचं वक्तव्य। झिरवाळांना FDA विभागातलं काय कळतं, राऊतांचा सवाल। झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत, ACBने या प्रकरणात सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। तर मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही याबाबत खुलासा करेन, झिरवाळांचं प्रत्युत्तर। FDA विभागाचं इमान 35,000त विकलं जातं, ACBने फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यांवर घाव घालावा, अंबादास दानवेंची मागणी। क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय, दानवेंचा सवाल। चुकीला माफी नाही, मंत्रालयातील लाच प्रकरणात भरत गोगावलेंचं वक्तव्य। लाच घेणाऱ्या संबंधितांवर नक्की कारवाई होणार, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं हे षडयंत्र असू शकतं, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा दावा। मंत्रालयात कोणत्याही ऑफिसमध्ये टक्केवारीचा हिशोब सुरू आहे, यशोमती ठाकूरांची टीका। परभणी ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आलाय। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका, तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर। परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम हे शिंदेंना माहीत आहे का? शिंदेंनी परभणीवरून केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर, उचलली जीभ लावली दाढीला, असं शिंदेंनी करू नये, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला, राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। 50 खोक्यांचे पुरावे द्या, मग चंद्रपुरातील खोक्याचा पुरावा देऊ, संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1-1 कोटी मिळाल्याचा दावा। KDMC वरून राऊतांनी मनसेवर केलेल्या टीकेवर देशपांडेंचं उत्तर। चंद्रपुरात जे घडलं त्यात उद्धव ठाकरेंची भूमिका नाही, भाजपसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नाही आणि घेणारही नाही। चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका, थोडं थांबा, चंद्रपुरात भाजपसोबत जाण्यावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रपूरबाबत संजय राऊतांना आधीच माहीत होतं, सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे, संजय राऊतांच्या वक्तव्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। शिंदेंचे अनेक लोक मध्यंतरी अमेरिकेत ये जा करतायत, एप्स्टीन फाईलमध्ये शिंदेंचे लोक नाहीत ना? एप्स्टीन फाईलवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल। पाटकर फाइल्स बाहेर आल्यास राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही। पाटकर फाइल्स म्हणजे महिलांवरील अन्यायाची कहाणी,
अलिबागच्या फार्म हाऊस पासून काळे कारनामे उघडे करणार भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर आरोप। संजय राऊतांना पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर संजय राऊतांच्या चले जाओ मोदीच्या नाऱ्यावर गोगावलेंचं प्रत्युत्तर। 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात ते बघूयात। जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना टोला, जयंत पाटील कटकारस्थानी आणि शकुनी मामा आहेत अशी टीका खोत यांनी केली होती। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर हालचालींना वेग, निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्याची शक्यता। महाभारतातील संजयप्रमाणे संजय शिरसाटांना राजकारणातील भविष्य कळतं, तर शिरसाटांना माझ्या राजकारणातील उज्ज्वल भविष्य दिसत असेल, राजेंद्र जंजाळ यांचा शिरसाटांना टोला। राजेंद्र जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत अशी उपरोधिक टीका संजय शिरसाट यांनी केली होती। फडणवीसांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आलाय। वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। सुनील तटकरे बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वालही उपस्थित होते। स्थानिक निवडणुकांमुळे भाजपच्या कार्यकारिणीचं भिजत घोंगडं कायम। मागील 8 महिन्यांपासून राज्यातील भाजप नेत्यांच्या नावावर एकमत नाही। हरकती सूचना आणि स्थानिक निवडणुकांमुळे कार्यकारिणी रखडली। पुणे रिंग रोडला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार शंकर मांडेकर यांची मागणी। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालच पहिली डीपीडीसीची बैठक पार पडली आहे। नवी मुंबईच्या महापालिका अधिकाऱ्यांवर मंत्री गणेश नाईक संतापले। कामं नाही केली तर बघतोच, गणेश नाईकांचा अधिकाऱ्यांना दम। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती। खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्याने शरद पवारांवर उपचार। जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुढे एकत्रच वाटचाल करणार। विलिनीकरणाचं पुढे काय होईल हे मला माहीत नाही, अतुल बेनके यांचं वक्तव्य। मागचं सगळं विसरून आम्ही इथून पुढे जुन्नरमध्ये एकत्रच काम करणार, बेनके यांचा विश्वास। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहांची भेट। पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला मदत न मिळाल्यानं भेट। संतोष जगदाळेंच्या मुलीला अद्याप शासकीय सेवेतून सामावून घेतलं नाहीये। जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुढे एकत्रच वाटचाल करणार। विलिनीकरणाचं पुढे काय होईल हे माहीत नाही, अतुल बेनके यांचं वक्तव्य। रत्नागिरी जिल्ह्याचा 702 कोटींचा प्रारूप आराखडा तयार। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आराखड्याला मंजुरी। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीची बैठक। रत्नसिंधू योजनेसाठी 502 कोटी रुपयांची देखील मागणी। सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी डीपीडीसीतून निधी मिळणार। आमदार देवेंद्र कोठेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांविरोधात अटक वॉरंट जारी। धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात न्यायाधीशांनी अटक वॉरंट जारी केलाय। याचिकाकर्ते अतुल देवगडेंनी ही याचिका दाखल केली होती। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक खर्चाचा हिशोब 30 दिवसात सादर करा, अन्यथा सदस्यता रद्द करणार। आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा। 115 पैकी 57हून अधिक नगरसेवकांनी अद्याप खर्चाचा हिशोब सादर केलेला नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा स्वीकृत सदस्यांचा 5 जागांसाठी 150 इच्छुक रिंगणात। निवडणुकीतील यशानंतर आता भाजपमध्ये स्वीकृत सदस्यता पदासाठी मोठी चुरस। निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींची मुदत संपली। लवकरच प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार। करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांची माहिती। नवी मुंबईमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाचं अनुदान हडप केल्याचा प्रकार। 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। पुरंदरमधील वीर यात्रेचा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात समारोप। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोलताशांच्या गजरात परिसर दुमदुमला। अहिल्यानगरमधील मागील 2 दिवसात 2 गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर।
आखेगाव परिसरातील कारवाईत देशी बनावटीचं पिस्तूल, स्कॉर्पिओ गाडीसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। जळगावमध्ये पीक विमा योजनेत मोठा घोटाळा समोर। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र प्रत्यक्षात पीक आढळलंच नाही। 44,000 हेक्टरवर केळीचं पीक आढळलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर। या प्रकरणात योग्य ती कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। परळीमध्ये आजपासून राष्ट्रीय स्तरावरील पशुपालन एक्स्पोचं आयोजन। मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार। पुढील 3 दिवस चालणार महापशुधन एक्स्पो। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेची केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या नेतृत्वाखाली पाहणी। कल्याणमधील एनआयएफटी परीक्षा केंद्राबाहेर घाणीचं साम्राज्य। विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय करणाऱ्या एनआयएफटी परीक्षा केंद्राला बाजार समितीनं बजावली नोटीस। विद्यार्थी पालकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला होता। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाकडून आधुनिक शेतीची कास। 85 एकरांवर टोमॅटोची लागवड। लाखो रुपयांची शेतकऱ्यांची कमाई। नेपाळ, बांगलादेश आणि दुबईपर्यंत टोमॅटोची निर्यात केली जाते। चोपडा तालुक्यात योग्य भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात। कांद्याला 2000 ते 2200 रुपये एवढा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। इंदोर मार्केटला कांद्याला 1300 ते 1400चा भाव। लागवडीचा देखील खर्च मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत 10 गुंठ्यांच्या स्ट्रॉबेरीतून 3 लाखांचं उत्पन्न। स्थानिक बाजारपेठेसह छत्रपती संभाजीनगर शहरात थेट विक्री केल्यामुळे चांगला दर मिळालाय। मिरची उत्पादनात घट झाल्यानं बाजारात आवक कमी। लाल मिरचीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात। तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात अवकाळी पावसानं मिरची पिकाचं नुकसान। वाशिम जिल्ह्यात 12वी बोर्ड परीक्षेत कॉपीचा धुमाकूळ। इंग्रजीनंतर मराठी पेपरलाही रिसोडमध्ये 27 विद्यार्थ्यांवर कारवाई। प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाकडून संबंधितांवर कारवाई। एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात महाशिवरात्री निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। महादेव मंदिर तसंच महेश मंदिराला ग्रामस्थांनी सजवलं। दोन्ही जागृत देवस्थान असल्यानं भाविकांची मोठी गर्दी। इंदापुरातील श्री इंद्रेश्वर महाराजांच्या रथोत्सव सोहळ्याला सुरुवात। 16 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार। सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय मंत्र होम जप संपन्न। बुलढाण्याच्या 77 एसटी बस काढल्या भंगारात। भाडेवाढ केल्यानं खासगी कंपनीच्या ई बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल। मात्र भाडं जास्त असल्यानं प्रवासी प्रवास करणं टाळत असल्याचं समोर। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी सुरूच। जादा भाडं आकारण्यावरून 62 वर्षीय महिलेला रिक्षातून ढकललं। वृद्ध महिला जखमी। रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या जामनेर शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल पथकानं सापळा रचत पकडलाय। रात्री उशिरा कारवाई करत डंपर जप्त करण्यात आलाय। जप्त केलेला डंपर जामनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आलाय। गोरेगाव पूर्वमध्ये गोकुलधाम परिसरात एका 45 मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या मिळकतीमध्ये सील असलेले कुलूप तोडून नुकसान। तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। विश्वास सत्यनारायण राव अंचलकर यांची शहर पोलीस ठाण्यात तक्रार।